वेलकम टू ऑल. आज न्यूजपेपरमध्ये तुम्ही एक शब्द खूप ऐकत आहे, तो म्हणजे हैदराबाद गॅझेट. श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारकडे जी मागणी केली होती की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा. हे काय आहे माहिती आहे का? तर हैदराबाद गॅझेट 1918 मध्ये तयार केलेला असा दस्तावेज किंवा जनगणनेचा डॉक्युमेंट आहे की ज्यामध्ये तत्कालीन निजाम प्रांतामध्ये की ज्यामध्ये आजचा मराठवाडा येत होता, त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आर्थिक परिस्थितीनुसार जातीची गणना केलेली होती आणि त्यामध्ये कुणबी हा शब्द वापरण्यात आलेला आहे की जो आजचा मराठा आहे. त्यामुळे काय होईल की त्या डॉक्युमेंटची किंवा त्या हैदराबाद गॅझेटची जर अंमलबजावणी झाली तर त्या वंशावळीनुसार म्हणजे ज्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या ते कुणबी म्हणून दस्तावेज असेल त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळेल असा त्याचा अर्थ होतो. आणि ॲक्च्युली हा ॲग्रीमेंट पण आहे बरं का, की निजाम प्रांतामध्ये ज्यांना ज्या ज्या सुविधा मिळत होत्या त्या महाराष्ट्रामध्ये किंवा त्या भारतामध्ये त्यांना काय असेल लागू असेल. आणि हाच धागा पकडून श्री मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारकडे मागणी केली की हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा आणि त्यानुसार आता मराठवाड्यामध्ये जे काही मराठा असेल आणि ज्यांची कुणबी म्हणून त्या गॅझेटमध्ये नोंद असेल त्या सगळ्यांना ओबीसी प्रमाणपत्र आता मिळायला काय होईल, सुरुवात होईल. सोबत लक्षात ठेवायचा सातारा गॅझेटचा पण उल्लेख येतो. सेम त्या प्रकारे की सातारा प्रांतामध्ये सुद्धा त्या प्रकारचा दस्त तयार करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी म्हणजे ज्याची नोंद कुणबी असेल त्याला ओबीसी काय मिळेल, प्रमाणपत्र मिळेल. त्याला म्हणतात हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट. थँक्यू.